नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत, फेकून देण्यापूर्वी 10 वेळा विचार कराल. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे हे 5 स्मार्ट आणि सर्जनशील वापर. पहिलं, बागेसाठी घरगुती वॉटर स्प्रे बॉटल, गार्डन स्प्रे बॉटल. पाणी बचत होते, झाडांना आवश्यक तेवढे पाणी मिळते, वेळ वाचतो. पर्यावरणपूरक उपाय कसं कराल? तुमच्या घरातील किंवा बाल्कनीतील झाडांना पाणी देण्यासाठी किंवा फवारणी करण्यासाठी मार्केटमधून वेगळी स्प्रे बॉटल विकत घेण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त एक रिकामी प्लॅस्टिकची बाटली आणि एक ड्रिल किंवा स्क्रूड्रायव्हर आवश्यक असेल. बाटलीच्या झाकणात काही लहान छिद्रे पाडून घ्या. आता बाटलीचे तोंड आणि झाकण व्यवस्थित जोडून घ्या, जेणेकरून पाण्याची योग्य फवारणी होईल. झाडांवर औषध किंवा पाणी मारण्यासाठी ही घरगुती स्प्रे बॉटल उत्तम आणि टिकाऊ पर्याय आहे. रिकामी प्लॅस्टिकची बाटली, झाकणात पडलेली छिद्रे करा, तोंड आणि झाकण जोडून घ्या. दुसरं, अंड्यातील पिवळा बळक आणि पांढरा भाग सहज वेगळा करणे. अनेकांना पाककृती बनवताना अंड्याचा पिवळा बळक म्हणजे योक आणि पांढरा भाग व्हाईट पार्ट वेगळा करणे कठीण जाते, पण प्लॅस्टिकच्या बाटलीच्या मदतीने ही प्रक्रिया अत्यंत सोपी होते. एका भांड्यात अंडे फोडून ठेवा. कसे कराल? पहिलं, एका भांड्यात अंड फोडून ठेवा. दुसरं, प्लॅस्टिकच्या रिकामी बाटली घ्या. तिसरं, बाटलीचे तोंड दाबून अंड्याचा पिवळा बळक वर ठेवा. चौथं, तोंड सोडताच पिवळा बळक बाटलीच्या आत ओढला जाईल. पाचवं, बाटलीत ओढला झाल्यावर तो पांढऱ्या भागापासून सुरक्षित वेगळा होईल. फायदे: पहिलं, वेगवान आणि स्वच्छ पद्धत. दुसरं, हात न लावता सहज वेगळा करता येणे. तिसरं, पाककृती बनवताना अतिशय उपयुक्त. चौथं, किचनमध्ये सर्वांसाठी सोपी ट्रिक. उपयोग: पहिला, फक्त अंड्याचा पिवळा बळक लागणाऱ्या रेसिपीमध्ये. दुसरं, अंड्याचा पांढरा भाग म्हणजे व्हाईट लागणाऱ्या रेसिपीमध्ये. तिसरं, बेकिंग, केक, कस्टर्ड, मेयोनेज, आयसिंग यासाठी अतिशय उपयुक्त. तिसरं, बागेतील माशा आणि कीटकांसाठी सापळा. कसे तयार कराल? पहिलं, प्लॅस्टिकची बाटली अर्ध्या मध्य भागावर कापून घ्या. दुसरं, वरचा भाग उलटा करून तळावर असा फिट करा. तिसरं, आत गोड सिरप म्हणजे साखर पाणी किंवा गोड द्रव भरा. चौथं, वरचा भाग उलटा केल्यानंतर जोड खाली जाईल. पाचवं, माशा आत येतील पण परत बाहेर निघू शकणार नाहीत. सहावं, नियमितपणे सापळा स्वच्छ करा आणि बदलून वापरा. कसे कार्य करते? माशा गोड वासाकडे आकर्षित होतात, त्या बाटलीतून आत प्रवेश करतात. फनेल आकारामुळे त्या परत फिरू शकत नाहीत. त्या गोड द्रवात पडतात आणि बुडून मरतात. फायदे: पहिलं, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित. दुसरं, रसायनांचा वापर टाळला जातो. तिसरं, माशा आणि कीटकांपासून संरक्षण. चौथं, खूप कमी खर्चात तयार होतो. उपयोग: बाग, अंगण, गच्ची, किचन परिसरात वापर. दुसरं, सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त. तिसरं, फळमाशी, घरमाशी, इतर कीटक नियंत्रणासाठी उपयुक्त. चौथं, घरगुती बिस्किट कटर किंवा कुकी बटर. का वापरावे? पहिलं, खर्च कमी. दुसरं, पर्यावरणपूरक. तिसरं, घरात सहज बनवा. चौथं, विविध आकाराच्या कुकीज. कसे बनवायचे?
पहिलं, स्वच्छ प्लास्टिकची बॉटल घ्या. दुसरं, बॉटलचा तळाचा भाग कापा. तिसरं, तळाच्या कडांना गोल करून घ्या. चौथं, हवे असल्यास कडा सँडपेपरने गुळगुळीत करा. पाचवं, तयार आहे तुमचा डाय कुकी बटर. कसे वापरायचे? पहिले, पीठ घाटून घ्या. दुसरं, कुकी कटरने दाबून आकार कापा. तिसरं, ओव्हनमध्ये बेक करा. चौथं, छान कुकीज तयार करा. फायदे: पहिलं, प्लॅस्टिक वाया घालवण्यापासून बचाव. दुसरं, खूप कमी खर्चात तयार होतो. तिसरं, हवे तसे आकार मिळवता येतात. चौथं, मुलांसोबत मजेदार ॲक्टिव्हिटी. पाचवं, पर्यावरणासाठी सुरक्षित पर्याय. पाचवं, स्वस्त आणि सुलभ घरगुती एअर कंडिशनर. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पंख्याची गरम हवा खूप त्रास देते. बनवा स्वतःचा घरगुती डाय एअर कंडिशन आणि मिळवा थंडावा कमी खर्चात. कसे कार्य करते? पहिलं, थंड हवा निर्माण होते. दुसरं, पाण्याचे बाष्पीभवन. तिसरं, गरम हवा थंड होते. चौथं, सोपे, स्वस्त आणि पर्यावरणपूरक. बनवण्याची सोपी पद्धती. पहिलं, 2 मिठाच्या प्लास्टिकच्या बाटल्या घ्या. दुसरं, बाटल्यांच्या तळाला पाणी भरण्यासाठी छिद्र पाडा. तिसरं, बाटल्यांमध्ये पाणी भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. चौथं, बाटल्या फ्रीजमधून काढून झाकण घट्ट लावा. पाचवं, बाटल्या पंख्याच्या जाळीवर क्लिप किंवा टेपने चिटकवा. सहावं, पंखा सुरू करा आणि थंड हवा बाहेर फेकली जाईल. फायदे: पहिलं, खूप खर्च कमी. दुसरं, बनवायला सोपे. तिसरं, वीज बचत. चौथा, पर्यावरणपूरक. पाचवं, तापमान आणि नैसर्गिकरित्या कमी होते. थंडावा कसा मिळतो? बाटली, बर्फ प्लस पाणी प्लस पंखा बरोबर थंड हवा येते. थोडक्यात सांगायचे झाले तर प्लॅस्टिकच्या बाटल्यांना कचरा समजून फेकून देण्याऐवजी त्यांच्यापासून नवनवीन सर्जनशील गोष्टी तयार केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आत्तापासून रिकाम्या बाटलीचा योग्य वापर करण्याचा नक्की प्रयत्न करा. रिकामी प्लॅस्टिक बाटली सर्जनशील वस्तू तयार करा. फुलदाणी, कुंड्या, दिवे, डेकोरेशन, पर्यावरणासाठी सुरक्षा. विचार बदला, वापर बदला, भविष्य घडवा. अशाच नवनवीन काही कल्पना असतील तर आपल्याला कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.